जगात अशा गोष्टी घडत असतात. आता तुझा चेहरा बदललाय असं दुसऱ्या कोणाला सांगितलं असतं त्याचा विश्वास बसला असता का? हां, तुझं बसेल ग, तुझं बसेल, कारण तुझं बितलंय ना ते, तुझं बसेल. तसाच विश्वास लालीवर ठेवायचा. आई सटवाईची पोर आहे ती, काय साधी सुधी पोर नाही. आणि ऐकलंच तिचं घटकाभर. फायदा तुझाच आहे ग, माझं काय, फायदा तुझाच आहे. आई सटवाईला सांगून नशीब पालटवल ती तुझं. तुझा गेलेला चेहरा बी वापस आणायला मदत करेल. ह्या करू नको लगी, सांगतोय मी. आपला विश्वास ठेवायचा असेल ठेव, नसल ठेवायचा तर तुझं कर्म, त्याची फळं तुझी तूच खा. चला, म्हणजे लतिकाचा हेतू तरी चांगला आहे. चल मामा, मग आपल्याला आता तयारीला लागायला हवं. पण तरी मामा, मला अजून एक अडचण वाटते. कसली? मामा, समजा लतिका व्यवस्थित वागली आणि कोर्टातून तिला कायदेशीर घटस्फोटही मिळाला, पण 1 वर्षानंतर तुम्ही तन्वीला जेव्हा तिचा चेहरा परत द्याल त्यावेळेला पुन्हा काहीतरी गडबड होईल असं वाटतंय. बरोबर आहे तू म्हणतोयस ते, पण तोवर तन्वीनी या घराला वारस दिलेला असेल, त्यामुळे मला नंतरची चिंता नाहीये बापू. एकदा का विक्रमवरचं सावट बाजूला झालं की मग बघता येईल. मामा, मला तर हे सगळं विचित्रच वाटतंय आणि त्यामुळे उगाच अस्वस्थ झालोय मी. बापू, तू काळजी करू नकोस रे. मला नंतरची चिंता नाहीये, मला आत्ताची काळजी वाटते. तो जब्बू माणूस आहे ना, तो काही बरोबर माणूस नाही आहे. तो नुसता तोंडाने देवदेव करतो, पण आतमध्ये काहीतरी वेगळंच आहे. आणि ती मुलगी, कोण मुलगी? नाही, कोणी नाही. हे बघ, मी वकील साहेबांना भेटलोय, त्यांना पुन्हा एकदा सगळं समजावून सांगितलं आणि उद्या सकाळपर्यंत ते सगळे कागदपत्र तयार ठेवणार आहेत. आपण उद्याच्या उद्या केस फाईल करूया. माझी काही मदत लागेल? नाही, मी स्वतः लतिकाकडे जाईन आणि तिच्या सह्या आणीन. लतिकाच्या सह्या? पण मामा, लतिकाला तन्वीच्या सह्या जमतील? बरोबर म्हणतोयस तू. हे काम आपल्याला आपल्या तन्वीकडूनच करून घ्यावं लागेल. काय रे फिप्पान्या, काय बघत होतास? कुठं काय 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 नाही. असं खरं? खरंच मी काय खोटं बोलतोय? खरं सांग, मला मागून बघत होतास का नाही? छा, मला काय करायचंय? काय बी बोलशील तू? नव्हता बघत? हा हा, नाही तुझं चांगलं सोडून हातात दिलं, तुझ्या तर नावाची लाली नाही मी. काय गडबड आहे? काय गडबड आहे? विचार नाही ह्याला. जबू दादा, या लालीला आवर. तुझा मान ठेवतो आपण, नाहीतर नाही तर काय? नाहीतर हिने माझ्या हात उचलला. ए, जास्त बोलस ना देईन उलट्या हाताची. झाले का मारलं त्याला? विचार नाही डोमकावळ्याला. मला घाणेरड्या नजरेनं बघत होता का नाही? अरे गोड्या, काय म्हणतील आली? खरं आहे का? जबू दादा, तुझा तू ऐकला फक्त, आमचं कोण ऐकणार? डब्बू, काय बी करू नका याला. माझं बोलणं जर खरं असेल ना, तर आज रात्री साप चावून मरल हा. चल भाई तिकडं. लाले, लाले, ए लाले. दादा, मला फुकटचं मारायचं नाहीये. कशाला काळजी करतो तू? तू वाईट नजरेनं बघितलं का तिच्याकडं?
साप चावून कसा मरशील बाळा तू? उठ जा, काय काळजी करू नको. दादा माझ्याकडे चूक झाली. मी वाईट नजरेने पाहिले तिला. तिचा शब्द आजवर कधी खोटा ठरला नाही. दादा तिला जबान फिरवा सांगा ना. मला फुकटचं मारायचं नाही. दादा कृपया करा. दादा तिला शब्द फिरवा सांगा ना कृपया. दादा प्लीज प्लीज दादा माफ करा मला. दादा 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 तिला जबान फिरवा सांगा ना. दादा दादा तिला जबान फिरवा सांगा ना. मामा बोलावलत मला? हो बेटा, हे पेपर्स आलेत. कसले पेपर्स? डिवोर्स पेपर्स. आत्ताच वकील साहेबांनी आणून दिले. तुझ्या सह्या लागतील. माझ्या सह्या? हो बेटा, तन्वीच्या सह्या लागणार आहेत, कारण हे पेपर्स कोर्टात जाणार आहेत. त्यामुळे सह्या तुलाच कराव्या लागतील. आपण एवढं सगळं सोंग करतोय, मग लतिका त्यांच्या सह्या नाही चालणार का? नाही बेटा, नाही चालणार. कारण पुढे जाऊन जर त्या खोट्या सिद्ध झाल्या तर सगळा प्रॉब्लेम होईल. हे सगळं तात्पुरतं आहे बेटा, तू काळजी करू नकोस. आपण सगळं काही नीट मार्गी लावूया. ये सह्या कर. राधा तू मीरा तू, तूच हिल्या सीता तू, मना मनाचे आर्जव तू, फुला फुलातील मार्दव तू, सुगंधा परिवा वर्षी घरदाराला सावर्षी, तू देवत्वाची मूर्ती, तू सावित्री, तू सावित्री, तू सावित्री, तू सावित्री. वैभव, काय रे हा पसारा कसला काढलायस? पसारा नाहीये अगं, तो रद्दीवाला यायचा आहे ना उद्या सकाळी. बाबा म्हणाले पेपरचे गठ्ठे बांधून तयार ठेव, त्याची तयारी सुरू आहे. बरं आत्या, मी भांडी घासून मोठ्या भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. कणिक मळून झाली आहे, कुकर लावून झालेला आहे, कपडे वाळत घातलेत, कांदा बटाटा टोमॅटो कापून भाजीसाठी तयार आहे. आता माझं हे इकडचं काम झालं ना की मी तुझ्या मदतीला येतो, चालेल ना? प्लीज. बरं ऐक, ते काम राहू देत बाजूला. आधी हा चहा आणि बिस्किट खाऊन घे, दादा यायच्या आत. अगं हे कशाला आणलंस तू? कशाला काय? मला माहितीये सकाळपासनं उपाशी आहेस तू. दिवसभर नुसतं काम काम काम. वैभव, अरे चेहरा पाहिलास का कसा झालाय ते? तू आधी ठेव बरं ते काम बाजूला, पटकन खाऊन घे. नाही, खरंच नकोय मला, खरंच नकोय. अगं आता नाटकं पुरेत हा, गुपचूप खाऊन घे. अगं आत्या नको. आणि बाबांनी येऊन पाहिलं ना तर उगाच माझ्यामुळे तुला ओरडा. नको नको नको. ओरडू देत, ओरडला तर मी नाही घाबरत त्याला. ही काय पद्धत झाली एखाद्याशी वागण्याची? दिवसभर काम करून घ्यायचं, वर उपाशी ठेवायचं. अचानक आजारी पडशील.
आणि मी म्हणते तू तरी का रे हे सगळं सहन करतोस? सरळ सांगून का नाही टाकत त्याला जमणार नाही म्हणून? मला नाही बघत बाबा तुझे हाल. अगं आत्या, हाल कसले आलेत त्याच्यात? आपल्या घरचीच कामं करायला सांगतायत ना बाबा, सांगणारच. बरं, आणि आता ते माझी परीक्षा घेत आहेत, म्हणजे ते थोडे कठोर वागायचेच, चालायचंच. आणि तुला वाईट वाटण्यासारखं काहीही नाहीये, कळलं? वैभव, अरे इतका चांगुलपणा चांगला नाही रे बाबा. काही उपयोग होणार नाहीये त्याचा. तू हे सगळं का करतोयस? तुझं विनीताशी लग्न व्हावं म्हणूनच ना? पण दादानी विनीतासाठी आधीच गावाकडे एक मुलगा पसंत करून ठेवलाय. काय? हो, तुला म्हणून सांगते. त्यानं विनीतासाठी गावाकडे आधीच एक मुलगा पसंत करून ठेवलाय. आणि तुला त्यानं इथे राहायला बोलवलंय ना, ते मुद्दामूनच. कारण त्याच्या अत्याचाराला कंटाळून तू एक दिवस इथनं निघून जाशील. आणि मग विनीताच्या डोक्यातलं हे प्रेमाचं खूळ आहे ना, ते त्याला काढता येईल. म्हणून सांगते, फार विक्षिप्त आहे रे माझा दादा. तू नको सहन करूस हे. असं आहे काय? ठीक आहे आत्या, आता तू बघ मी काय करतो ते. तेच म्हणतेय मी, लवकरात लवकर इथून निघून जा. छे छे, आता तर मी इथून मुळीच जाणार नाही. बाबांना माझ्याशी वागायचं तेवढं वाईट वागतो, पण तू बघ, नाही मी माझ्या चांगुलपणाने त्यांना जिंकून घेतलं ना, तर माझं नाव नाही सांगणार. कर्म माझं. अगं तू कशाला त्रागा करतेस? तू फक्त एक काम कर, तू मला आशीर्वाद दे, मग बघ मी काय करतो ते. वो अगर शेर है तो हम सवा शेर है. सवा शेर. घ्या चहा, घ्या आधी. याला चहा कोणी दिला? मी दिला. का? याला काही द्यायचं नाही मी सांगितलं होतं ना. दादा, अरे उपाशी होता तो, म्हणून दिला. काही बिघडत नाही, एक दिवस खाल्लं नाही प्यायलं नाही तर, समजलं का? आणि पुन्हा याला खायला द्यायचं नाही. जा आतमध्ये, आत निघून जा. अरे तू बघत काय उभा राहिलायस? जा आतमध्ये जाऊन ये, फडकं घेऊन ये आणि सगळी फरशी पोच. जा. वैभव, सगळं नीट साफ करून ठेव. तिला आधी पोच, फरशी पोच. ते पलीकडचं पण पुसायचं. इथं पण भेबाक. इथं पण घाण झालेली आहे, समजलं का? कुठल्याही चांगल्या कामावर निघायच्या आधी समधी जण पाया पडतात लालीच्या. उगा त्या लालीशी पंगा घ्यायला जाऊ नको. काय लुगड्या चोळीतली साधी पोरगी नाही, इकडे तिकडे हिंडणारी. आई सटवायची पोर आहे ती. तिच्याशी चांगलं वागलं ना, काही सटवाईचा आशीर्वाद भेटतील आपल्याला. या असल्या भाकड कथांवर विश्वास नाही माझा. का मारलं त्याला? विचार नाही डोमकावळ्याला. मला घाणेरड्या नजरेनं बघत होता का नाही? टप्पू, काय बी करू नका याला. माझं बोलणं जर खरं असेल ना, तर आज रात्री साप चावून मरल हा. दादा तिला जबान फिरवा सांगा ना, मला फुकटचं मारायचं नाही. दादा कृपया करा, दादा तिला शब्द फिरवा सांगा ना. टप्पू, दादा तिला जबान फिरवा सांगा ना, मला फुकटचं मारायचं माझं बोलणं नाही. जर दादा खरं असेल ना, कृपया करा,
दादा तिला शब्द फिरवा सांगा ना. मरल हा. जबू दादा, जबू दादा. ए कोणी रे? हा अरे काय झालं तुला ओरडायला एवढ्या रात्रीचं? हा सदा मेला. साप चावला आणि जागेत खलास झाला. बाहेर निघालात का? हो जरा काम होतं थोडं. का ग? जायलाच हवंय का? म्हणजे लवकर येशील ना? बघतो शक्यतो प्रयत्न करतो पण काम झालं की घरीच येईन. पण का ग तू असं का विचारतेस? नाही म्हणजे गणपती म्हणत होता की तन्वी येणार आहे, म्हणजे अर्थात तिच्याबरोबर तो तिचा हितचिंतक येईलच, तर त्यावेळेस तू घरी हवास. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची होती. गणपतींनी डिवोर्सचे पेपर्स आणलेत. तुझ्या सह्या लागतील त्याच्यावर. ठीक आहे, शक्यतो लवकर घरी यायचा प्रयत्न करीन मी. पण तसंही मी आलो नाही तरी काही फारसं बिघडत नाहीये. तुम्ही तिच्या सह्या घेऊन ठेवा, मी माझ्या नंतर करीन. येतो. झिजलेले विणख्यातच फसले